आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। आमदार सुरेश खाडे ही व्यक्ती भंपक व निष्क्रिय असून भाजपाला मिरज तालुक्यातून हद्दपार करा। प्राध्यापक प्रमोद इनामदार। महाविकास आघाडीच्या प्रचार फेरी व सभा आरग, बेडक, सोनी, भोसे येथे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या। या प्रचार सभेत बोलताना मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद इनामदार सर हे आपल्या भाषणात म्हणाले की मिरज तालुक्याचे आमदार सुरेश खाडे ही व्यक्ती भंपक व निष्क्रिय असून त्यांचा भारतीय जनता पक्ष मिरज तालुक्यातून हद्दपार करा या पक्षाने मिरज तालुका 25 वर्ष मागे गेलेला आहे। 10,000 कोटी आणलो, 20,000 कोटी आणलो, पण मिरज तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास दिसून येत नाही। कामगार मंत्री असून सुद्धा एखादा सुद्धा उद्योग मिरज तालुक्यात आलेला नाही। त्या कामगारांनी हाताला काम नाही। प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे। शेतकऱ्यांच्या उत्पादनास भाव नाही। सोयाबीनला, बेदाण्याला, द्राक्षाला भाव नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे। तरुण सुशिक्षित झालेले आहे पण त्यांच्या हाताला काम नाही। पण प्रस्थापित आमदार सुरेश खाडे हे कॉन्ट्रॅक्टरच्या विळख्यात अडकले असून सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता निर्माण करण्याचं काम सुरू आहे। तालुक्यामध्ये बेरोजगारीमुळे गुन्हेगारी वाढली आहे। दारू, मटका, गांजा राजरोजपणे सुरू आहे आणि अशा भाजपच्या टोळीला आपल्या सुसंस्कृत मिरज तालुक्यातून हद्दपार करा असे आव्हान प्राध्यापक इनामदार सर यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगलीचे खासदार विशालदादा पाटील होते, तर प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीचे उमेदवार श्री तानाजीदादा सातपुते होते, श्री मोहन वनखंडे सर, श्री सुभाष खोत साहेब, श्री दिनकर पाटील साहेब, श्री बापूसाहेब बुरशे मान्यवर यावेळी उपस्थित होते। महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय श्री तानाजी सातपुते साहेब हे या प्रचंड बहुमताने विजय होणार आहेत आणि प्रस्तावित विद्यमान आमदार सुरेश खाडे हे निष्क्रिय असून ज्या भागामध्ये विकास केला असं भंपक सांगून अशा भाजपच्या टीमला त्या मिरज तालुक्यातून आपल्याला हद्दपार करायचं आहे आणि सर्व जनते तानाजी सातपुते यांना विजयी करावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।